नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता चॅनल 7 मराठी कायद्याची। या चॅनलवर प्रथमतः तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत भारतीय नोंदणी कायदा 1908 मध्ये केंद्र सरकारने आता सुधारित नवीन कायदा नोंदणी अधिनियम 2025 आणण्याचं ठरवलेलं आहे। या सुधारित कायद्यामध्ये काय महत्त्वाचे बदल आहेत, या बदलांसंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। आजकाल प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे। पेपरलेस शिवाय कागदपत्रे अशी प्रणाली, डिजिटल प्रणाली अस्तित्वात आलेली। ह्या डिजिटल प्रणालीद्वारे दस्ताची नोंदणी होण्यासाठी आणि दस्ताच्या नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी तसेच बोगस दस्त नोंदणी या प्रकाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं या नोंदणी विधेयकामध्ये काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत, जे आपण पाहणार आहोत। पहिला महत्त्वाचा बदल आहे, ह्या नोंदणी विधेयकामध्ये नोंदणी करताना बोगस कागदपत्रांच्या आधारे बनावट आधार कार्ड, बनावट 7/12 उतारे याद्वारे जर नोंदणी केली तर ही नोंदणी ज्याच्यावर अन्याय झालाय अशा व्यक्तीला नोंदणी निरीक्षक यांच्याकडे अर्ज करून 90 दिवसामध्ये रद्द करता येईल। या विरुद्धचं अपील करायचं असेल तर ते अपील महसूल सचिवाकडे करता येईल, अशी तरतूद या विधेयकामध्ये केलेली आहे। दुसरी गोष्ट, सरकारी जमिनी आहेत, या सरकारी जमिनींच्या पूर्व परवानगीशिवाय काही शासनाच्या जमिनींची खरेदी विक्री होत होती। बनावट कागदपत्रे दाखल केली जात होती, बनावट परवानगी दाखवली जात होती। परंतु आता ह्या डिजिटल जमान्यामध्ये डिजिटल पद्धतीनं परवानगी मिळालेली असल्या कारणानं नोंदणी अधिकाऱ्याला अशी नोंदणी रोखता येईल। तिसरी एक गोष्ट, जे कुलमुखत्यार पत्र होतं, हे कुलमुखत्यार पत्र पूर्वी आपण खाजगी प्रॉपर्टी, खाजगी दस्तऐवज असं समजलं जात होतं। त्यामुळे कुलमुखत्यारचा दस्त हा जे देणार घेणार यांच्या व्यतिरिक्त कोणालाही मिळत नव्हता। परंतु या विधेयकामुळे ह्या बनावट जर कुलमुखत्यार पत्र केलं तर हा बनावटपणा सार्वजनिक कागदपत्र केले असल्या कारणामुळे लक्षात येणार आहे। त्यामुळे जी काही बोगस दस्तऐवजाची नोंदणी होत होती ती रोखता येईल। तसेच जे बनावट आधार कार्ड, डिजिटल कागदपत्रे आहे यांच्या संदर्भात एक डिजिटल प्रणालीद्वारे ते पडताळणी करता येईल अशी सुविधा या विधेयकामध्ये केलेली आहे। त्यामुळे या नोंदणी कायद्यामध्ये जे काही महत्त्वाचे बदल केलेले आहे, हे प्रस्तावित बदल मी तुमच्यासमोर सांगितलेले आहे। परंतु प्रत्यक्षात कायदा अस्तित्वात येईल त्यावेळी नोंदणी विधेयकामध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत, ते आपण पाहणार आहोत। नोंदणी हा शब्द ऐकताय, ही नोंदणी कोणत्या जमिनींच्या बाबत होते किंवा होते? स्थावर मालमत्ता आहे, या स्थावर मालमत्तेचं 100 रुपयापेक्षा जास्त मूल्यांकन आहे अशा सर्व मालमत्तेचं रजिस्ट्रेशन करावं लागतं। हे रजिस्ट्रेशन कायद्याद्वारे केलं जातं, त्यालाच नोंदणी विधेयक आणि नोंदणी असं म्हटलं जातं। आपण सब रजिस्टर कार्यालयात खरेदी खताची नोंद करतो, तसेच वेगवेगळ्या दस्तांची नोंदणी केली जाते। ह्या नोंदणी विधेयकामध्ये बदल केलेले आहेत। हे बदलासंदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती आणि पाहायची असेल तर माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।